इतिहास, भूगोल, विज्ञान आणि स्थापत्यशैली या सर्वांची 16व्या शतकातली सांगड घालून तयार झालेला अफलातून किल्ला म्हणजे हत्तीच्या थडकेनेही दरवाजा फोडणं अशक्य असणारा आणि शत्रूंना चकवा देणारा नळदुर्ग किल्ला. हिरव्या पाण्याचा मादी आणि पांढऱ्या पाण्याचा नर धबधबा असा भेद इथे का आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ता आपल्याला दिसते आहे किल्ल्याची भरभक्कम दुहेरी तटबंदी, कमळाच्या पाकळीच्या आकाराचा नवबुरुज. आतून पाहिला तर हा दिसत नाही, पण स्थापत्य शैलीचा अचंबित करणारा हा नमुना आहे. बाहेरून आपण जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला हा कमळाचा आकार इथे पाहायला मिळतो. बोरी नदीचे पाणी वळवून खुबीनी वेगळे केलेले 2 किल्ले म्हणजे रणमंडळ आणि नळदुर्ग. इथे आपल्याला पुढे दिसते आहे की एक छोटा किल्ला आहे आणि एक हा मोठा किल्ला आहे. त्या काळात सुद्धा पर्जन्यमान या भागात कमी असल्यामुळे रणमंडळकडे 40% पाण्याचा प्रवाह नेला आहे आणि नळदुर्गाकडे 60% पाणी. आणि हे नर मादी धबधबे ज्यामुळे वेगळे झाले तो पाणी महल. आत्ता आपण तिथे उभं आहोत, पण हा महल नाहीये. 572 फूट लांब 30 मीटर उंचीचं हे 3 मजली दगडी धरण आहे. 16व्या शतकात इब्राहिम बादशहानी धातुरस ओतून हे धरण बांधून घेतलं होतं. धरणाच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर जलमहल आहे. महलाच्या खाली पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. महालातून पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांवरनच आपण आता खाली जाणार आहोत. आता आपण पाहणार आहोत या किल्ल्यातलं अजून एक आश्चर्य, धरणात उभारण्यात आलेली पिठाची दगडी पाणचक्की. धरणातल्या पाण्याच्या दाबावर चालणारी ही पाणचक्की सैन्यांकरता लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था करत असे. 400 वर्षांपूर्वींचा हा आविष्कारच म्हणावा लागेल. जल ऊर्जेचे यंत्र ऊर्जेत केलेले रूपांतर. किती हुशार असतील तेव्हाचे सगळे लोक. आज आपल्याला वाटते टेक्नॉलॉजी आज डेव्हलप झाली आहे, पण खरं ही डेव्हलप खूप वर्षांआधी झालेली आहे. हळूहळू आपल्या पुढे त्याचा उलगडा होतो आहे. आणि आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे या इतिहासामागचं विज्ञान. 20 फुटाच्या फरकाने वाहणारे नर मादी धबधबे. मादी हिरवीगार आणि नर पांढरा शुभ्र. असं का होत असेल? आणि ज्या वर्षी भरपूर पाऊस होतो तेव्हा मादी धबधबा आधी वाहू लागतो, असं का होते जाणून घेऊया. मादी हा सांडवा पूर्ण स्लोप देऊन तयार केला होता त्यांनी. त्यामुळे काय झालं की शेवाळा सहित पाणी इकडे पडते, त्यामुळे ते एक हिरवी झालर घेऊन आलाय. पण नर सांडवा जिथून येतो ना तिथे एक अंतर्वक्र खाच केलेली आहे, त्यामुळे येणारं पाणी उसळी मारून येते आणि आपल्याला मग ते पांढरं शुभ्र दिसते. मादी धबधबा आधी भरतो असं पण म्हटलं जाते, पण त्याच्या मागे कारण हेच की 1.5 फुटांनी हा धबधबा खाली असल्याने त्यात पाणी येणं आधी सुरू होते. पण या धबधब्याचं हे विहंगम दृश्य आपल्याला दिसणं केवळ आणि केवळ पाऊस किती पडतो यावर अवलंबून आहे. उत्तरा आणि चित्रा नक्षत्रात मनासारखा भरपूर पाऊस झालेला असल्यानं की हे धबधबे स्वच्छंदी होऊन ओसंडून वाहू लागतात. खळखळ येणाऱ्या पाण्याचा आवाज आणि सोसाट्याने सुटलेला वारा, आजूबाजूला सुंदर दृश्य असल्यावर फोटो काढण्याचा मोह कोण टाळू शकणार आहे. पण 2.5-3 तास चालून चालून आता सगळेच जण थोडं थोडं थकलो आहोत. काही गरज नाहीये. पाणी महलवरनं परतताना थोड्या थोड्या अंतरावर हे बुरुज दिसत होते. आमचे साहेब पण म्हटले मी जरा वर जाऊन टेहळणी करून येतो.
अरे वा, जमलं यांना एका याच्यात. मग विहंग पण म्हटला, काका मी पण तुझ्यासोबत येतो. ते दोघं वरती जाऊन सगळं पाहत होते, आम्ही मात्र खालूनच त्यांना पाहत होतो. जमते का विहंग? कुतूहल म्हणून एकदा जाणं वेगळं आणि रोज रोज जायला लागणं हे वेगळं, नाही का? मधुतीला नाही चावली का? धाराशिववरनं सकाळपासून जेव्हा निघालो आहे ना, मुलांना एकच गोष्ट सांगितली आहे, आज आपण बोटिंग करणार आहे. आता मात्र त्यांचा स्टॅमिना हळूहळू संपत आला आहे आणि साहेबांचा जोश हळूहळू वाढत आहे. वेगवेगळ्या पोझी देत आहेत आणि आम्ही त्यांचे फोटो काढत आहोत. पण आता लवकरच पाहूया इथला नौका विहार कसा आहे. खूप ऍडव्हेंचर केलं आता बरं होईल बेटा. आता आपण कुठे चाललो? काय करायला? बोटिंग. येस. बोटिंग. ये. मनूला आवडते बोटिंग? मला चालवायला नाही आवडत, बसायला आवडतं. तनू हे बघ, हे चिंचेचं झाड आहे. तुझी चिंच खाते ना तनू, त्याचं झाड आहे हे मोठं. इथूनच चिंच येते हा, इथूनच येते आपल्या घरी. पण तुला माझा हेल्मेट नको पडू जीवाने. नाही पडू देणार ग. कायमच आम्हाला लाजवेल इतका उत्साह आमच्या आईबाबांमध्ये असतो. प्रत्येक पॉइंट त्यांनी आमच्यासोबत येऊन पाहिला आहे. पण आत्ता आमच्या आग्रहाखातर हे जॅकेट्स घालून ते बोटिंगला आले आहेत. आई हरवू आहे ना? आई हरवू आहे ना? हो मुलं असले तर हरवू आहे ना? हो हो. आम्ही चौघं तर नेहमीच फिरत असतो, तुमच्यासोबत व्हिडिओज पण शेअर करत असतो. पण आज आई बाबा, सई वहिनी, विहंग, स्पृहा हे सगळे सोबत असल्यामुळे त्याची मजा काही औरच आहे. आई मला ही बोटिंग खूप आवडली. अरे वा, आवडली होती? हो. आपण पुन्हा जाऊ ना इकडे? जाऊ ना पुन्हा, जवळ येते आपल्या गावाच्या, हो की नाही? हो. आणि सकाळपासनं पाहत असलेला किल्ला आता या बोटीतनं पाहताना अजून छान दिसतो आहे आणि वाटते बापरे, आपण किती अंतर चाललो आहे. ही पूर्ण तटबंदी जी आपल्याला दिसते आहे ना, हा संपूर्ण प्रवास करत आपण इथला एक एक पॉइंट पाहिलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. पाणी महलच्या अगदी जवळ आता आपण इथे आलो आहे. भरपूर वेळ या नौकेतनं यांनी आम्हाला इथे फिरवलं. मनसोक्त नौका विहार करण्याचा आनंद इथे येऊन खरंच मिळाला. पण पाण्याचा प्रवाह जिथे जास्त आहे, पाण्याची पातळी जिथे जास्त आहे, तिथे ही नौका थोडी डुगडुगत होती आणि आम्ही थोडेसे घाबरत होतो. सेल्फीज तर आपण नेहमीच काढतो, पण ग्रुप फोटोची मजा खरंच वेगळी असते. ज्या दादांनी आमची ही मोटरबोट राईड केली त्यांनाच मग आम्ही रिक्वेस्ट केली. त्यांनी इथे आमचा छानपैकी एकत्र फोटो काढून दिला. मुलांचा तर इथनं पायच निघत नव्हता. त्यांची इच्छा होती परत एकदा बोटीत बसावं. सकाळपासून चालून आलेला थकवा मात्र या नौका विहारामुळे एका क्षणात उडून गेला आहे आणि पुन्हा सगळे चालायला तयार झाले आहेत. आणि मग बाहेर निघताना या किल्ल्यावरचा शेवटचा पॉइंट, जो पण आदिलशहाच्या काळात बांधल्या गेलेली एक वास्तू आहे, ती म्हणजे मुन्सिफ कोर्ट.
आयताकार ही इथे वास्तू आहे. मध्यभागी याच्या एक मोठी तोफ ठेवली आहे. जवळजवळ 25 फुटापेक्षा जास्त या तोफेची लांबी आहे. पूर्वीची जेलच आहे ही. आवाज घुमतोय बघ विहंग इथे. अगदी विचारपूर्वक केलेली आणि आजच्या तारखेला आपल्याला थक्क करणारी स्थापत्य शैली तेव्हा देखील विकसित होती. लाकूड जुनं आहे ते. बसू नये त्याच्यावर. 67, 68, 69, 70. भौगोलिकदृष्ट्या आमच्या गावाच्या खूपच जवळ असलेलं इतिहासकालीन विज्ञानपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण नळदुर्ग किल्ल्याचं वर्णन विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळं सफर झाल्यानंतर पेट पूजा करणं आवश्यक आहे. तुळजापूर इथल्या प्रसिद्ध समाधान ढाब्यावरती आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आहे. आणि तुम्ही नवीन असाल ना तर पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.